वारसा फक्त संपत्तीचा नसतो, तो विचारांचा आणि अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या रक्ताचाही असतो. मुंबईच्या चेंबूरमधील एका सामान्य गल्लीतून सुरू झालेला हा प्रवास आज मीरा भाईंदरच्या अन्यायाविरुद्धचा बुलंद आवाज बनला आहे. रणरागिणी रेश्माताई मोहन तपासे 1994 मुंबईच्या चेंबूरमधील एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात रेश्माताईंचा जन्म झाला. आनंद ओसांडून वाहत होता, पण नियतीने एक कठीण गाला घातला. ताई अवघ्या 2 वर्षाच्या असताना त्यांचे वडील थोर समाजसुधारक काशीनाथजी यांचे निधन झाले. पितृछत्र हरपले तरी वडिलांचा लढाऊ वारसा आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचे गुण रेश्माताईंच्या रक्तात उपजतच होते. आजही चेंबूरमधील जुने लोक जेव्हा ताईंना काम करताना पाहतात तेव्हा त्यांच्या डोळ्यात वडिलांची आठवण जागी होते. ते अभिमानाने सांगतात, रेश्माताईंच्या कामाची पद्धत आणि तोच आक्रमक बाणा हुबेहूब काशीनाथजी यांच्या सारखाच आहे. वडिलांच्या निधनानंतर आईने अत्यंत कष्टाने आणि स्वाभिमानाने ताईंचा सांभाळ केला. परिस्थिती गरिबीची होती, पण जिद्द मात्र गगनाला भिडणारी होती. गरिबांची जाण असलेल्या ताईंनी अभ्यासासोबतच स्वतःला कणखर बनवलं. होमगार्ड ट्रेनिंग पूर्ण केलं आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये डिप्लोमा मिळवला. लग्नानंतर रेश्माताई मोहन तपासे जेव्हा मीरा भाईंदरमध्ये आल्या तेव्हा त्यांनी शून्यातून संसाराला सुरुवात केली. स्वावलंबी ताईंचा एका टेलरिंगच्या कामापासून सुरू झालेला हा प्रवास केवळ चरितार्थापुरता मर्यादित नव्हता. शिलाई मशीन चालवत असतानाही त्यांचे कान प्रभागातील समस्यांकडे असायचे. लोकांची दुःख शिवता शिवता त्या कधी समाजसेवेच्या मैदानात उतरल्या हे त्यांनाही समजले नाही. मीरा भाईंदरला खऱ्या अर्थाने ओळख झाली ती टँकर लॉबी विरुद्ध केलेल्या पाणी आंदोलनामुळे. कित्येक वर्ष मीरा भाईंदरचा पाणी प्रश्न जैसे तेच होता. शहरात गणपती आणि नवरात्रीच्या उत्सवात आठवड्यातून फक्त एकदा पाणी आलं. ताईंचं मत प्रचंड अस्वस्थ होत होतं. प्रश्न मार्गी लावण्यासाठी ताईंनी थेट आमरण उपोषण पुकारलं. तेव्हा ताईंची प्रकृती खालावली आणि प्रशासन धावत आलं. एक धक्कादायक वास्तव्य या रूपाने सगळ्यांच्या समोर आलं. पिण्याच्या पाण्याची संपूर्ण पाईपलाईन सडलेली होती. एवढ्या वर्षात पहिल्यांदाच स्टेम प्राधिकरण आणि MIDC यांची संयुक्त मीटिंग झाली. ताईंच्या या ऐतिहासिक संघर्षामुळे नवीन पाईपलाईन मंजूर झाली. हे केवळ ताईंचं यश नव्हतं, तर तो प्रस्थापितांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचा विजय होता. ताईंचा हाच धडाका पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महिला राज्य उपाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी ताईंवर सोपवली. रेश्माताईंनी रस्त्यांवरील खड्ड्यांविरुद्ध जे श्रद्धांजली आंदोलन केलं त्यांची दखल दिल्लीपर्यंतच्या न्यूज चॅनलने घेतली. खुद्द राज ठाकरे साहेबांनी ताईंच्या या धाडसाचे कौतुक केलं आणि त्यांना मनसेच्या रस्ता आंदोलन राज्य उपाध्यक्षपदी नियुक्त केलं. बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा ताईंनी पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन व्हेरिफिकेशन मोहीम राबवली. सत्ताधाऱ्यांच्या बरदस्ताला न जुमानता त्यांनी स्थानिकांच्या हक्कासाठी लढा दिला. चीना गावातील आदिवासी पाड्यांकडे जाणारा रस्ता आमदार प्रताप सरनाईक यांनी स्वतःच्या रेस्टॉरंटकडे वळवला तेव्हा ताईंनी त्यांच्या विरोधात संघर्षाचे राग उभे केले. बर्फिया कम्युनिटी डॉगची अमानुषपणे जेव्हा हत्या झाली तेव्हा FIR दाखल केला आणि कॅन्डल मार्च काढला. ताईंनी या प्रश्नात जेव्हा लक्ष घातले तेव्हा ताईंच्या लक्षात आलं की 2 वर्षापूर्वी तयार झालेली शवदायिनी केवळ उद्घाटन कोण करणार या प्रश्नामुळे अजूनही वापरात आणली नव्हती. ताईंनी याच्या विरोधात आवाज उठवून हा प्रश्न मार्गी लावला. मनसेच्या शाखेमध्ये ताईंनी लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवून छोट्या मुलांच्या बालमनावर संस्कार केले. कोरोनामध्ये जेव्हा प्रचंड भीतीचं वातावरण होतं तेव्हा ताई मैदानात उतरल्या. लोकांना जीवनावश्यक वस्तूंची सोय करून दिली. या काळात औषधांचा काळा बाजार चालला होता. ताईंनी समन्वय साधून रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून दिल्या. एका महिलेने अरेरावीची भाषा करत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला तेव्हा ताईंनी आवाज उठवला. प्रसंगी अंगावर केस पण घेतली. आज
प्रस्थापितांची हुकुमशाही मोडून काढण्याची वेळ आली आहे. राजसाहेब आणि उद्धव साहेब आज मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येत असताना आपल्याला एका अशा नेतृत्वाची गरज आहे जे सर्वसामान्य कुटुंबात न आलं असेल आणि ज्याला गरिबांच्या प्रश्नाची जाण, मराठी माणसाच्या अस्मितेसाठी, आपल्या भागाचा विकास करण्यासाठी आणि प्रस्थापितांच्या विरोधातल्या या लढाईसाठी निवडून द्या आपल्या हक्काच्या डॅशिंग रणरागिणी रेश्माताई मोहन तपासे यांना. रेल्वे इंजिन समोरील बटन दाबून मीरा भाईंदरचा विकास रेल्वेच्या वेगाने करूया. रेश्माताईंना नगरसेविका.